नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर अर्जुनने आता जंगलामध्ये घडलेला सगळा काही प्रसंग घरी सांगितल्यानंतर सर्वजण खूप आश्चर्यचकित झालेले असतात आणि अर्जुन सांगतो की पण या सगळ्या चकमकीमध्ये महिपत मात्र हातून निसटला. त्यावर कल्पना म्हणते की पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र चांगली झाली आहे, ती तुमच्या लक्षात आली का? प्रतिमाची सगळी स्मृती आता परत आली आहे. हे ऐकून सर्वच जण खूप खुश होतात. तेव्हा प्रतिमा सांगते की हो, मला आता सर्व काही आठवतंय. मला आधी देखील काही आठवायचं, पण फक्त ती एक रात्र मला आठवत नव्हती. पण आता मात्र मला सर्व काही लख्ख आठवतंय. त्या रात्री महिपतपासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी त्याने माझ्यावर बंदूक रोखल्यानंतर मी तिथून पळाले आणि पळता पळता त्याच्यापासून लपण्यासाठी एका झाडाच्या आडोशाला एका खड्ड्यामध्ये मी लपले आणि त्यावेळेस महिपत सेम तसाच माझ्या समोर येऊन उभा राहिला, जसा 22 वर्षांपूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तो माझ्या समोर येऊन उभा राहिला होता. तोच खुनशी चेहरा, तीच मला मारायची धडपड. आणि त्याला पाहिल्यानंतर मला सगळं काही लख्ख आठवलं की हा तोच होता जो ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याने मला जाळून मारायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये माझा चेहरा जळाला होता. आता मात्र मला सर्व काही लख्ख आठवतंय. तो महिपतच होता आणि मलाच कळत नाही की माझ्या अंगामध्ये इतकं बळ कसं काय संचारलं. नंतर मी चक्क पेटत्या शेकोटीतनं लाकूड घेतलं आणि लाकूड घेऊन त्याच्यासमोर त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाले. तितक्यात सायली सांगते की प्रतिमा आत्या, मी देखील तुमचा शोध घेत होते त्यावेळेस, पण मला मात्र तुम्ही कुठेच दिसला नाहीत. त्यावर प्रतिमा सांगते की हो, तू देखील त्यावेळेस माझा शोध घेत होतीस, पण मी मात्र तुला दिसले नाही, कारण मी तिथे महिपतपासून बचाव करण्यासाठी इकडे तिकडे धावत होते आणि नंतर मात्र शेकोटीचं लाकूड घेऊन त्याच्या समोर मी उभी होते. आता हे सगळं काही जंगलात काय घडलं हे सगळं काही प्रतिमा सांगत असते. त्यावर विमलताई बोलतात की अरे बापरे प्रतिमाताई, तुम्ही एवढं धाडस दाखवलं, हे सगळं कसं जमवून आणलं बरं तुम्ही? त्यावर प्रतिमा सांगते की अगं, हे सगळं काही मी एकटीने नाही करवून आणलं, माझ्यासोबत सायली होती ना, आणि त्यावेळेस तिने मला जे जे शिकवलं होतं ना, मी फक्त त्याचा वापर केला. ते सगळं आठवलं मला तिथे आणि मी तसंच वागत गेले आणि त्याचाच फायदा झाला आम्हाला आणि म्हणूनच आम्ही हे सगळं काही करू शकलो. तर आता प्रतिमा देखील सायलीचं कौतुक करत असते. त्यावर सायली सांगते की नाही प्रतिमा आत्या, ही सगळी काही तुम्ही हिंमत दाखवलीत म्हणून हे सगळं काही शक्य झालं. तर आता सर्वच जण घरामध्ये खूप खुश असतात. तर इकडे तन्वी देखील आता नागराजला घेऊन त्याला घरी सोडण्यासाठी निघालेली असती. तेव्हा तन्वी त्याला विचारते की महिपत कुठे आहे? खरं तर महिपत कुठे आहे हे आता नागराजला देखील माहीत नसतं. तो बोलतो की मला तर वाटलं की तो जंगलामध्ये वगैरेच कुठेतरी लपून बसलेला असेल. त्यावर तन्वी सांगते की माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला कळतंय का की महिपत तुम्हाला लटकवून निघून गेला, त्याने फसवलंय तुम्हाला. मुळात तो तुम्हाला तिथे घेऊनच कशाला गेला होता? त्याचा तुम्हाला फसवायचाच प्लॅन होता आणि त्यासाठीच तो तुम्हाला तिथे घेऊन गेला होता. पण तुम्ही तर म्हणालात की तिथे तुम्हाला अर्जुन दिसला होता, पोलीसही दिसले होते आणि गोळीबाराचा आवाज देखील आला होता. मग त्यानंतर तुम्ही तिथून निघून का नाही गेलात? त्यावर नागराज सांगतो की कसा निघणार होतो? माझा पाय मुरगळला होता तिथे आणि इतक्या अंधारामध्ये इतका पाय ठणकत असताना कसा काय निघणार होतो मी तिथून? आणि मी बाहेर निघाल्यावर मला कोणी पाहिलं असतं तर? म्हणून मग मी सर्वजण जाण्याचे वाट पाहत होतो आणि आता सकाळ झाली. तर मला खात्री आहे महिपत मला नक्की फोन करेल. तो असेल इथेच कुठेतरी असेल, करेल तो मला नक्कीच फोन. त्यावर तन्वी सांगते की तुम्हाला अजूनही कळत नाही आहे का की तो महिपत पळून गेलाय, तो कुठेतरी लपलाय आणि जेव्हा पोलीस त्याच्या मागावर जातील, पोलीस किंवा सायली आणि अर्जुन त्याला पकडतील, तेव्हा सगळ्यात आधी कोणाचं नाव घेईल तो? तुमचंच नाव घेईल की तुम्हीच त्याला 22 वर्षांपूर्वी किल्लेदारांना मारायची सुपारी दिली होती म्हणून.
तो फक्त तुम्हाला लटकवतोय, कळतंय का तुम्हाला? त्यावर नागराज बोलतो की असं काही होणार नाही, मी फोन करतो त्याला. आणि आता नागराज महिपतला फोन करत असतो, पण त्याचा फोन मात्र स्विच ऑफ असतो. तेव्हा तन्वी बोलते, झालं का? फोन स्विच ऑफ येतोय ना त्याचा. आता पोलीस मागावर असताना स्वतःचा फोन ऑन ठेवायला तो काय मूर्ख आहे का? तुम्हाला कळत कसं नाही आहे की तो फरार झाला आहे आणि मागे आपल्याला लटकवलंय. जर अर्जुन सायली त्याच्यापर्यंत पोहोचले तर आपल्यापर्यंत देखील पोहोचतील. तर इकडे विमलताई बोलतात की कल्पनाताई, मी प्रसादासाठी शिरा बनवू का आज? नाही, देवी आईचे आभार मानायला हवेत ना आपण. तेव्हा कल्पना बोलते की हो हो बनवूयात. आणि ती रविराज आणि प्रतिमाला देखील सांगते की तुम्ही देखील आता जेवण करूनच इथून जायचं, हं, आम्ही जेवणाची तयारी करते. त्यावर रविराज सांगतो की नाही नाही, खूप उशीर झाला आहे, तिकडे सुमन देखील आमची वाट पाहत असेल आणि प्रतिमाला देखील आराम करायची गरज आहे, त्यामुळे जेवणापर्यंत काही आम्ही थांबणार नाही. त्यावर प्रताप सांगतो की रविराज, हे अजिबातही चालणार नाही हो, तुम्ही आता जेवण करूनच इथून जायचं आहे आणि प्रतिमा इथे देखील आराम करूच शकते की. त्यावर प्रतिमा देखील आता हो बोलते. त्यामुळे रविराज आणि प्रतिमा ही आता तिथेच थांबून आराम करायचं ठरवतात. त्यावर कल्पना आता विमलताईंना बोलते की विमल, चल आपण आता स्वयंपाकाचं पाहूयात. आणि त्या दोघीही आता किचनमध्ये स्वयंपाकाची पुढची तयारी करण्यासाठी निघून जातात. तर थोड्या वेळानंतर अर्जुन सायली सगळेच जण फ्रेश होतात. तर रविराज बोलतो की अरे, मी आधी सुमनला कळवतो, ती बिचारी वाट पाहत असेल, अस्वस्थ झाली असेल. आणि रविराज आता सुमनला फोन करतो. तर सुमन लगेचच फोन उचलते आणि लगेच प्रश्न विचारायला सुरुवात करते रविराजला, भाऊजी अहो कुठे आहात तुम्ही? तुम्ही ठीक आहात ना? आणि अर्जुन सायली कसे आहेत? आणि वहिनी कशा आहेत? त्या ठीक आहेत ना? त्यावर रविराज बोलतो, अगं हो हो सुमन, किती प्रश्न विचारशील आणि तूच बोलत राहिलीस तर मी कसा बोलणार बरं? त्यावर सुमन बोलते की सॉरी हा भाऊजी. आणि त्यावर रविराज तिला सांगतो की हो, अर्जुन सायली देखील ठीक आहेत, प्रतिमा देखील अगदी ठीक आहे आणि आम्ही इकडे पूर्णाईच्या घरी आलोय. थोड्याच वेळात येऊच आम्ही घरी. नागराज आहे का तिथे? त्याच्याकडे फोन देते का? मला काम आहे थोडं त्याच्याकडे. आता मात्र सुमन घाबरते, कारण नागराज अजून देखील घरी आलेला नाही आहे आणि आता रविराजला काय सांगणार म्हणून ती गोंधळून जाते. त्यावर ती सांगते की नाही, म्हणजे ते नाही का काल ठाण्याला गेले होते माझ्या आत्याकडे. त्यावर रविराज सांगतो की अगं तो काल गेला होता ना, मग अजून आला नाही आहे का तेल देऊन? त्यावर सुमन सांगते की नाही, ते आले होते तेल देऊन, पण मग त्यांचं काहीतरी अचानक त्यांना काम आठवलं अर्जंट आणि मग ते परत कामासाठी बाहेर गेले. आता मात्र रविराज बोलतो की कमाल आहे याची, सतत याला कसली कामं आठवत राहतात. म्हणजे हा रात्रभर घरी नव्हता का? सुमन, नक्की तिकडे काय चाललंय मला सांगशील का? त्यावर सुमन सांगते की नाही, म्हणजे ते ठाण्यावरून परत आले होते घरी, पण नंतर त्यांना कुठलं तरी काम आठवलं, बोलले की अर्जंट काम आहे वगैरे, मी जाऊन येतो, आणि ते लगेच तिकडे निघून गेले आणि अजून आले नाही आहेत. त्यावर रविराज बोलतो की याचं काय चाललेलं असतं ना त्यालाच माहीत, सतत कसले अर्जंट कामं आठवत असतात बरं त्याला, नुसता बाहेर उंडारत असतो हा. आणि तोही आता फोन ठेवून देतो. तर इकडे तन्वी आणि नागराज आता एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलेले असतात. त्यावर तन्वी आता नागराजला सांगत असते की आता आपण एका टीममध्ये आहोत, तर आपण एकमेकांवर विश्वास ठेवायला हवा आहे. तर मी तुम्हाला सांगते की माझा ना एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. माझी एक मैत्रीण आहे आणि तिला कोणीतरी दुसराच मुलगा आवडतोय आणि तिच्या घरच्यांनी तिचं लग्न मात्र दुसऱ्याच मुलाशी लावून देत आहेत ते. आणि ती मला बोलते की तू माझ्याकडे ये, माझी मदत कर वगैरे. तर आता काय करावं ना मला सुचत नाही आहे. त्यावर नागराज बोलतो, हो का, जा ना मग तिची मदत कर, नाहीतरी तुला आता नवीन छंद जडलाय ना लोकांची मदत करायचा, जा मग तिची मदत कर. त्यावर तन्वी चिडते व बोलते, ते लग्न कुठे आहे माहिती आहे? तुळजापूरला. आणि इथे तुम्ही आणि महिपतनी जो नवीन घोळ घालून ठेवलाय ना, तो कोण निस्तारणार आहे बरं? मी लग्नाला जाऊ की हा घोळ निस्तारू आता? एकतर हा महिपत कुठे गेलाय ते सुद्धा माहीत नाही आहे. त्यावर नागराज बोलतो की मला तरी वाटतंय महिपत ना तिथेच कुठेतरी जंगलामध्ये लपलेला असणार आहे आणि त्याला दुसरं कोणाचा फोन मिळाला ना की तो करेल मला फोन, समजेल आपल्याला लवकरच तो कुठे लपलाय म्हणून.
नाही नाही अगं एक काम करतो, मी पक्याला फोन करतो, पक्याला माहिती असेल तो कुठे गेलाय म्हणून. त्यावर तन्वी विचारते कोण आहे हा पक्या. त्यावर नागराज सांगतो अगं महिपतचा पंटर आहे तो, आणि तो आता पक्याला फोन करतो. तर पक्याही लगेचच फोन उचलतो. तर नागराज त्याला महिपतबद्दल विचारतो. हां पक्या, मी नागराज बोलतोय. अरे महिपत कुठे आहे, काही समजलं का तुला. त्यावर पक्या सांगतो की हां, रात्री ते काही गोळीबार झाल्यानंतर ते तिथनं सटकले आणि एका ट्रकमधनं निघून गेले. त्यानंतर मात्र त्यांचा आम्हालाही काही फोन वगैरे आला नाही कुठे आहेत ते, आणि त्यांचा फोनही लागत नाही आहे. त्यावर नागराज विचारतो की म्हणजे महिपत पनवेलमध्ये नाही आहे. त्यावर तो पक्या सांगतो की नाही, ते पनवेलमध्ये नाही आहेत, पण ते नक्की कुठे गेले ते मलाही काही सांगता येणार नाही, आणि फोन ठेवून देतो. आता मात्र नागराज खूप जास्त अस्वस्थ होतो. त्यावर तन्वी बोलते याचा अर्थ समजतोय का तुम्हाला, तो महिपत फरार झालाय, तो तुम्हाला आणि मला मागे लटकवून निघून गेलाय. आता जर अर्जुन आणि सायली त्याचा शोध घेत घेत त्याच्यापर्यंत जर पोहोचले तर सर्वात आधी तो तुमचं नाव घेईल. त्यावर महिपत बोलतो की हो, आणि त्याने माझं नाव घेतल्यानंतर काय करायचं हेही मला माहीतच आहे. तर इकडे सुमन मात्र अस्वस्थ होऊन नागराजला फोन करत असते, पण त्याचा काही फोनच लागत नसतो. तर तेवढ्यातच इकडे रविराज आणि अर्जुन बोलत असतात. त्यांच्याकडे हा चैतन्य देखील येतो. त्यावर अर्जुन त्याला बसायला सांगतो व बोलतो की अरे तू कशाला आलास, आम्हाला बोलवायचं ना. त्यावर चैतन्य सांगतो की काही नाही, अश्विनने सांगितलं की मुकामारे होईल बरं. आणि विमलताई तेवढ्यातच सर्वांना कॉफी घेऊन येतात आणि सर्वजण कॉफी पित असतात. तर इकडे आता ही तन्वी नागराजला त्याच्या घरी सोडवायला आलेली असते. तेव्हा नागराज बोलतो की येणारेस का तू घरामध्ये. त्यावर ती बोलते की नको, तसंही तिथे कोण आहे माझं माहेरपण करायला, आणि तो किल्लेदार जर घरात असला तर तो 17 प्रश्न विचारेल मला. त्यावर नागराज बोलतो की हो तेही आहेच. त्यावर तन्वी बोलते की आता जी लटकती तलवार आहे ना डोक्यावर, तिच्यावर फोकस करा. अर्जुन आणि सायली महिपतचा नक्कीच शोध घेतील, आणि महिपत कुठे आहे हे समजल्यानंतर ते सांगण्यासाठी ते किल्लेदार आणि प्रतिमाकडे येतीलच. त्यामुळे त्यांचं काय बोलणं चाललंय ना ते व्यवस्थित ऐका. आणि आता नागराजही घराकडे जातो. तर अर्जुन इकडे रविराजला म्हणजे सिनियरला विचारत असतो की सिनियर, मला एक कळत नाहीये की तू तर म्हणतोस की तू त्या महिपतला ओळखत देखील नाहीस, तुझी आणि त्याची आधीपासून काहीच ओळख नाही, मग तरी देखील त्याने तुमचा इतका अपघात का घडवून आणला, आणि त्याचा काय संबंध आहे या सगळ्याशी. त्यावर सायली सांगते की हो ना, म्हणजे तो सगळं काही प्रतिमा आत्यांना सांगतच होता. त्याला असंच वाटत होतं की तो आता प्रतिमा आत्यांना मारेल, आणि तो सगळं काही कबूल करत होता. पण तेवढ्यातच मात्र तिथे तो गुंड आला, आणि मग मला प्रतिमा आत्यांना मदत करण्यासाठी तिथे जावं लागलं. त्यानंतर मात्र महिपत गप्प झाला, त्याने पुढे काही सांगितलंच नाही आहे. आणि इकडे आता नागराज घरी पोहोचलेला असतो. तर त्याची अशी अवस्था पाहून सुमन खूप जास्त घाबरून जाते, आणि त्याला विचारत असते की अहो काय झालं तुम्हाला, तुमची ही अशी अवस्था कशी काय झाली, आणि पायाला काय लागलंय तुमच्या, काही सांगाल का, मला तर खूप टेन्शन आलंय. त्यावर नागराज तिला बोलतो की अगं बस, किती प्रश्न विचारशील, तू बोलू दिलं तर बोलेल ना मी. त्यावर नागराज सांगतो की अगं ते काय झालं, मी ठाण्याला गेलो होतो तुझ्या हत्याकडे, आणि तिकडून निघायलाच मला खूप जास्त उशीर झाला. मग ट्रॅफिक लागलं, येता येता मग मध्यरात्र झाली, आणि गाडी मग कुठेतरी गाडीने स्पीड पकडला तर तेवढ्यात ती बंद पडली. मला कोणी मेकॅनिकही भेटेना, आणि मोबाईलला रेंजही नव्हती. मग मी आपला कसं तरी एका मेकॅनिकचा नंबर मिळवला, त्याला फोन करत होतो, आणि त्याला फोन करत करत कुठे रेंज आहे का पाहत होतो, आणि तसाच मी खड्ड्यात पडलो आणि बेशुद्ध झालो ग मी. आणि त्यानंतर एका भल्या माणसाने मला हॉस्पिटलमध्ये नेलं, आणि आता मला शुद्ध आल्यावर मी घरी येतोय. माझा पाय देखील मुरगळला त्या खड्ड्यात पडून. त्यावर सुमन बोलते अहो पण तुम्ही मला फोन का नाही केलात. त्यावर नागराज सांगतो की अगं बिंडोकेस का तू, मी बेशुद्ध पडल्यावर कसा काय तुला फोन करणार होतो बरं. त्यावर सुमन बोलते की हो ठीक आहे, अहो पण मी तुम्हाला किती फोन करत होते, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तरी फोन करायचं ना. ठीक आहे तुम्ही आंघोळ करून घ्या, मी चहा टाकते. त्यावर नागराज सांगतो की अगं माझा पाय किती दुखतोय, आधी त्याला लावायला काहीतरी मलम स्प्रे वगैरे दे. त्यावर सुमन बोलते की तुम्ही तर हॉस्पिटलमध्ये होतात ना, तिथे डॉक्टरने लावलं नाही का काही. तेव्हा नागराज आता सारवासारव करतो
व सुमनला बोलतो की जास्त शहाणी बनू नकोस, अगं मी बेशुद्ध पडलो म्हणून नेलं होतं ना मला हॉस्पिटलमध्ये, आणि तिथे डॉक्टरांचं माझ्या पायाकडे लक्ष देखील गेलं नाही. माझा पायाला दुखापत झाली आहे, मुरगळला आहे हे त्यांच्या लक्षात सुद्धा आलं नाही. जा पटकन काही मलम वगैरे काहीतरी घेऊन ये माझ्या पायाला लावायला. मात्र सुमनला मात्र नागराजचं हे बोलणं काही पटत नाही. तीही थोडी विचारात पडते. तर इकडे रात्रीच्या वेळेस आता सायली मात्र विचार करत असते की या सगळ्याशी तिचा काय संबंध असेल. तेवढ्यातच अर्जुन तिला विचारतो त्या प्रसंगाबद्दल की आता त्याने तर त्याच्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे, पण फक्त फरार झालाय, तोही आपल्याला लवकरच सापडेल. त्यावर सायली सांगते की हो ना, प्रतिमा आत्यांनी खूप धाडस दाखवलं आहे त्या रात्री. म्हणजे पहा ना, त्या एरवी आगीला एवढ्या घाबरतात आणि त्या दिवशी मात्र त्या चक्क शेकोटीतलं पेटतं लाकूड घेऊन महिपतचा सामना करण्यासाठी त्याच्या समोर उभ्या राहिल्या. त्यांच्या हिमतीची मात्र दाद द्यायला हवीये वगैरे ती आता झालेल्या प्रसंगाबद्दल आणि प्रतिमाच्या धाडसाबद्दल वगैरे अर्जुनशी बोलत असते. आणि तेवढ्यातच सायलीला देखील आता तो ॲक्सिडेंटचा प्रसंग आठवायला लागतो आणि तिला भास व्हायला लागतात. आता तिला त्रास होतोय म्हटल्यानंतर अर्जुन तिला खाली बसवतो बेडवर आणि पाणी देखील प्यायला देतो. त्यावर सायली सांगते की त्या दिवशी सुद्धा असंच झालं. म्हणजे मला हा सगळा काही प्रसंग आठवायला लागला तिथे ॲक्सिडेंटच्या स्पॉटवर गेल्यानंतर, पण तरी देखील मी कसंबसं स्वतःला सावरलं आणि प्रतिमा आत्यांची मदत करायला गेले. मला एक कळत नाही आहे, हे सगळं काही आपण तर रविराज काका आणि प्रतिमा आत्यांसाठी करत होतो. त्यांचा अपघात झाला होता, मग माझा या सगळ्याशी काय संबंध असेल बरं? मला हे सगळ्या गोष्टी का आठवत आहेत? या सगळ्या गोष्टींनी माझं डोकं का गरगरतंय? मला का त्रास होतोय या सगळ्या गोष्टींचा? आता सायलीचं असं ऐकल्यानंतर खरं तर अर्जुन देखील विचारात पडतो की सायलीचा या सगळ्याशी काय संबंध असेल आणि सायलीला का गरगरत असेल. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुनचा वाढदिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि अर्जुन दोघेही हॉलमध्ये आल्यानंतर घरच्यांनी वाढदिवसाची पूर्ण तयारी करून ठेवलेली असते आणि ते दोघेही हॉलमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो आणि सर्वच जण त्यांना मोठ्या उत्साहात आता बर्थडे विश करत असतात. आणि त्यानंतर सायली जेव्हा अर्जुनला औक्षण करायला जाते त्याच वेळेस तिला लहानपणीचा सगळा प्रसंग आठवायला लागतो की लहानपणी जेव्हा अर्जुनचा वाढदिवस होता तेव्हा ती असंच अर्जुनला औक्षण करत होती आणि तिचं डोकं परत गरगरायला लागतं. त्यानंतर मात्र सर्वच जण खूप आश्चर्यचकित होतात की सायलीला का त्रास होतोय म्हणून. तर इकडे महिपतचा फोन लागत नाहीये म्हटल्यानंतर समीरा म्हणजे साक्षी शिखरे आता महिपतच्या बंगल्याकडे आलेली असते आणि तेवढ्यातच तन्वी देखील महिपतच्या बंगल्यासमोरून जात असते आणि तेवढ्यातच तन्वीचं लक्ष आता समीराकडे जातं आणि समीराला पाहिल्यानंतर तर तन्वी खूप जास्त आश्चर्यचकित होऊन जाते आणि ही समीरा नाही तर साक्षीच आहे हे तन्वी बरोबर ओळखते आणि समीरा जिवंत असल्याचं सत्य आता तन्वीला समजतं. तर पुढील एपिसोड पाहायला विसरू नका आणि एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.